इंटरनेटचं व्यसनच आहे. आता पबजीचं लागले, काही काही जण आता बी खेळत असतील. ते माझ्या हॉस्टेलला असं ओरडत हा तो हॉस्टेलला आहे, 4 चौकात आहे, अख्ख्या गावाला जाऊ खे हान हान दिसलं का हान दिसलं. म्हणजे मला काय आठवतं माहितीये का, गावाकडं आम्ही जेव्हा शेतामध्ये ते डुकरं धरायचो ना ते आठवतं मला. डुकरं म्हणजे रानडुकरं. हो, अमिताभ बच्चनचा मर्द नावाचा पिक्चर पाहिला का? त्याच्यामध्ये तो एक डायलॉग होता पहा, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ऊपर वाला, मैं मर्द टांगे वाला. आता ते ठेवायचंच नाही तसलं. मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, कुछ सालों में खुद ही मरने वाला. टेन्शनच नाही ना. त्याच्यात फॅशन, पुन्हा त्याच्यात फॅशन. इंजिनिअरिंग कॉलेजचे जास्त आहेत काही, तर मग कशाला बोलू काही, जायचंय व्यवस्थित. फॅशन घे घे घे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में हर धुए. लहानपणी तुराट्या वाढायचा तो, तुराट्या. तुराट्याला छिद्र असतं ना. काय लावलंय आपण, करतोय काय याला महत्व. बरं, हे ऍड करणारे विले हुशार. खुशी हो या गम दे साथ हरदम, म्हणजे याला खुशी बी होऊ नये आणि दुःखही होऊ नये. खुशी झाली लेट सेलिब्रेट, दुःख झालं भावा काय झालंय, तुझा चेहराच बघू वाटत नाही मला. ते म्हणते भावा तुला माहित नाही, भावा चल माझ्यासोबत. झालं काही हो, म्हणजे आमच्या आयुष्यात यावं तरी काय यालाही महत्व आहे, याचाही विचार आहे. प्रचंड पद्धतीनं सगळी अवस्था बिकट झाली आहे. म्हणजे मी एका गावात गेलो, मला कधी कधी प्रचंड लाज वाटते. मी कीर्तनकार म्हणून गावोगाव फिरत असतो. मला आज आनंद एका गोष्टीचा असा आहे की महाराष्ट्रभर फिरत असताना मी आत्तापर्यंत 1700च्या जवळपास कीर्तनं केलीत. माझ्या वयाकडे बघून वाटत नाही, पण मी 1700च्या जवळपास कीर्तनं केली. आणि याच्याही पलीकडे गोष्ट सांगायची झाली तर मी कोण्याही महाराजाचा दोरा बांधला नाही, गंडा बांधला नाही, काही नाही काही नाही काही नाही. मी कुठल्या संस्थेत बसलेलो नाही, मी कुठल्या एखाद्या विशिष्ट संस्थानामध्ये जाऊन अभ्यास केला नाही. मी केलंय काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कट्ट्यावर बसून आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधून कीर्तन करणारा हा पोट्टा आहे. बस संपला विषय. म्हणजे आमच्या इथं उन्हाळ्यात लहानपणी ते नव्हतंच. मामाच्या गावाला जाऊया, मामाची बायको सुगरण, कशाची सुगरण, तीच हाणायची बदबादान, कायचं काय. आम्ही ठरवलं नाही जायचंच नाही. मग बापानं मारलं. गावात एक जुना महाराज आला होता आणि माझ्या वडिलांनी मला फक्त, मी माझ्या आई वडिलांसाठी कीर्तनकार झालो. माझ्या गावामध्ये एक कीर्तनकार आले होते. माझे वडील ज्यांच्या घरी सालगडी म्हणून काम करायचे त्यांच्या घरी त्यांची मुक्कामाची व्यवस्था होती. आणि माझे वडील ज्यांच्या इथं सालगडी आहेत ते दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री त्या महाराजांची सेवा करायचे. माझ्या बापानं रात्री आल्याच्या नंतर मला एक वाक्य वापरलं की असं काही तर कर, आज मी ज्याच्या पाया पडतोय उद्या लोकांनी तुझ्या पाया पडलं पाहिजे. आणि दादा तुम्ही म्हणताल हे स्वतःच सांगायले काही गरज नाही, पण सांगितलं बी पाहिजे. आणि त्या दिवशी ठरवलं, गावातल्याच एका डोंगरामध्ये गेलो, शेतामध्ये गेलो, तिथंच कोप केली, स्वतः केली आणि तिथं अभ्यास केला. आणि संत साहित्य आपलं आहे, कीर्तन परंपरा आपली आहे. पण दुर्दैव काय माहिती आहे का, माझ्यासारख्या किती तरुणांना कीर्तन परंपरेकडे जाऊ वाटतं हा विचार आहे. बरं, त्याच्यामध्ये बी असं कारण आहे की अध्यात्मातल्या संत साहित्यातल्या काही जुन्या म्हाताऱ्यांनी इतकं त्याला नावं ठेवू हे केलंय की हल्ली तरुणांच्या कीर्तनाकडे, म्हणजे मी जातो ना सर कीर्तनाला, साधं गणित सांगतो तुम्हाला. असं कीर्तनाला गेले की महाराज माझ्यासारखा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत, पकवाजा असा कमळाच्या फुलासारखा टवटवीत, ते भजनी सगळे झेंडूची फुलं एका दोरीत बांधलेले, आणि आमच्या समोर सगळे सूर्यफुलं. सूर्यफुलं नाही पाहिले, शेतकऱ्याचे आहे ना आपण, सूर्यफुलं पाहिले. जे कधीच सूर्याकडे पाहत नाही त्याचं नाव, आमच्या नशिबाला तसेच सगळे. आज इथं सगळे तरुण पोरं आहेत म्हणून त्यांच्या समोर सांगणं गरजेचं आहे की संत साहित्य आपलं आहे. तुम्ही काही जुन्या माणसाकडे बघून, आणि काय
जगात सगळ्यात सुंदर पवित्र गोड वारकरी संप्रदायातलं साहित्य आहे, पण दुर्दैवानं वारकरी संप्रदायातल्याच काही मूर्ख लोकांमुळं आजच्या तरुण पिढीला तिकडं जावं वाटत नाही. तिकडं गेलं की त्यांना वाटतं हे न गेलेलं बरं. का? आमच्यासमोर त्यांनी प्रोपोगंडा केला. गप, तुला काय समजतंय? गप. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा टाळ वाजवायला हातात घेतला, मला 4 वेळा त्या म्हाताऱ्यानं गप केलतो. मी बरोबर वाजित होतो. गप. त्याच्यासाठी रक्तात असावं लागतं. म्हणजे रक्तात? आता का टाळ रक्तातून वाजणार आहे का काय? आपलं इथे. मग लगेच आपण काय म्हणतो, हे या डांगऱ्या डोंगऱ्याकडे येणंच न ग, नेले आपल्या घरी. मला सांगा, एक गाणं किती दिवस चालतं? एक गाणं 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर. बरं ते टिकत बी नाही ना. सलमान खान आवडतो असं सगळ्यांना भाईजान, नाही का? सलमान खानचा दबंग चित्रपट पाहिला का? दबंग मधलं ते गाणं मला लय आवडतं. तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल. सगळ्याची चैन गेली निघून. मग सगळे माझ्या गल्लीतलं एक जण म्हणलं, तेरे मस्त. अरे बघ ना म्हणलं, तिला चष्मा आहे. चष्मा काढला तो तिला तू दिसत नाही. तू काय सांगू राहिला मस्त मस्त दोन नाही? अवघड आहे तुझं. उगाच ऐकून काही बी ऐकून. म्हणजे आपण हे ऐकून एकलंय करतो. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, अवकातीत बोलायला शिका, अवकातीत प्रेम करायला शिका, अवकातीत वागायला शिका. ज्या दिवशी या गोष्टी शिकाल, प्रेम करणारे तर लईच. सांग, तुझ्यासाठी आकाशातील चंद्र आणू का तारे? तुझ्या बापाच्या मळ्यातला माल आहे का चंद्रन तारे आणाय निघाला तिकडे? तर अरे हिरीतलं पाणी व एक घागरी शेंदली तर तुला घाम लागतो. तू म्हणतो आकाशातील चंद्र आणू का तारे? सांग सांग काय करू? आमच्यावर गाण्याचा नाही प्रभाव. ते गाणं होतं आमच्या नारायणदादा सांगत, ते गाणं होतं पा, तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से. अरे तू प्रेमी आहेस का कुत्र आहेस? विचार कर ना. तू ठरव, काहीतरी ठरव. असं प्रॉपर ठरव काय ते एकदाच. वास घेणारा प्राणी कोण जगातला सगळ्यात? अहो जिथं पोलीस यंत्रणा थकती तेव्हा कुत्र्याला बोलावं लागतं. हे म्हणजे कुठेही राय, कुठेही कुठेही खुशबू से पहचान लूंगा. ते दुसरे गाणं होतं, सुबह से लेकर शाम तक, शाम से फिर सुबह तक, रात तक, रात से फिर सुबह तक मुझे प्यार करो. अरे काही इमर्जन्सी असते ना भाऊ. 1 नंबर 2 नंबर काय असतं ना. हो, विचार करा ना आपण काय बोलतोय, काय व्यक्त काय होतोय. आता ते नवीन गाणं आलं सोनू निगमचं, तेरे शर्ट का मैं बटन बन जाऊ. दिलं धोब्याकडं, नेलं घाटावर. हे आपटी रे तिनं बटन ना आली, हे इकडं ते तिकडं, काय उपयोग आहे? तेरे जुल्फों के साये में मैं सोना चाहता. और प्रेमी का काही तर ठरवा ना, एक ठरवा ना. नाही नाही एकदम असं. म्हणजे मला सांगायचं काय, आपलं जेवढं आहे तेवढं तेवढं. ते मध्यंतरी वाक्य आलं, तुमच्यासाठी काय पण आलं का? अर त्यानं तर कहरच केला. कोणालाही जोडलं ते. माझ्या राजाचं राज पण, काल पण, आज पण, उद्या पण. राजे तुमच्यासाठी काय पण, पट्टी दे ना. पगार झाली नाही, मी कायचं काय पण. म्हणजे औरंगाबादमध्ये एकानं लिहिलं होतं, सर तुमच्यासाठी काय पण, ऑटोवर मागून ऑटोवर. मी म्हणलं भाई काय फेर तुमच्यासाठी काय पण. म्हणलं रेल्वे स्टेशनला सोड ना फुकट. आम्ही फक्त दिखाऊगिरी करतोय, दिखाऊगिरी. मी काय आहे, मी कसा आहे. नाही नाही एकदम. म्हणजे आमच्या राहत इंदोरी म्हणतात की दुनिया है इधर जाने का नहीं, बुलाती है इधर जाने का नहीं, और मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हद से गुजर कर जाने का नहीं. मगर हद से नाही नाही प्रेम करा ना. वा वा. प्रेम आता नाही करणार तर मग करणार कधी हो? केलं पाहिजे. प्रेम ही अशी आग आहे जी आतून लागते, ज्याच्यामुळे लागली त्यालाच पाणी मागते, नाही तर दुष्काळच. मग ते केलं पाहिजे, पण व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. आम्ही काय घेतोय याच्यावर प्रचंड महत्वाचं. हे गाणे आमच्याकडे आले, या गाण्यांनी आमच्यावर काय परिणाम केला? त्या सोशल मीडियाने तर लय मोठा घात केलाय. सोशल मीडियामुळे सगळे तरुण एकत्रित आले, तो भाग वेगळा. म्हणजे माझं आता भाषण फेसबुक लाईव्ह चालू आहे, सगळे बघतायत, ही चांगली गोष्ट आहे. पण याच्यात दुर्दैव बी असं आहे ना, हे फेसबुकमुळं ना काही काही पोरं एका कमेंट पुरतेच मर्यादित झाले. आमच्या मनातली सगळ्यात मोठी आवड ही एका लाईक पुरती मर्यादित आहे. आमच्या डोक्यातला विचार हा फक्त एका कमेंट पुरता मर्यादित आहे. आणि कृष्ण सुदाम्याची मैत्री फक्त फ्रेंड रिक्वेस्ट आणि ॲक्सेप्ट एवढ्या पुरतीच मर्यादित राहिली. हे सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. काही नाही,
काही येतं सोशल मीडियावर. भावानो फोटो सोडलाय सपोर्ट करा. अरे पाहिलं ना तुम्ही, भावानो फोटो सोडलाय कमेंट करा. हे बड्डेवाले तर हल्ले पाहिजे धरून, काही लिहिते त्यांच्याबद्दल. बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा, गाव नाकं मोडतं ह्याच्याकडे पाहून. काय तर जल्लोष नाही काही. चॉकलेट बॉय आता दिसतंय मायासारखं, तर चॉकलेटच दिसणार ना. म्हणजे कलर म्हणतोय मी. अवघड आहे सगळं. आम्ही काय घेतोय म्हणजे सोशल मीडियाचा घोळ काय झालाय. जगातला सगळ्यात मोठा चांगला प्रेरणादायी विचार हा विश्वास नांगरे पाटलाचाच असतो. समजलं का मी काय म्हणतोय ते. कुठलाही प्रेरणादायी विचार आला की त्याच्या खाली लिहिलं असतं विश्वास नांगरे पाटील. कधी कधी ते बी विचार करत असतील, मी तर हे कधी बोललोच नाही बा. कसं काय आलं की जगातला कुठलाही माणुसकीचा विचार नाना पाटेकरांचाच असतो. शेतकऱ्याच्या अनुषंगानं कुठलीही ओळ आली की त्याच्या खाली नाना पाटेकरच. जगातला कुठलाही विनोद हा इंदुरीकरांचाच असतो. हे सोशल मीडियानं सगळीकडं फिरलं. म्हणजे सोशल मीडियाचा दुर्भाग्य इतकं सर की आमच्या गावातली एक पोरगी हरवली होती 3 वर्षापूर्वी. ती सापडली पण तिला घराच्या बाहेरच निघता येईना. ती घराच्या बाहेर गेली की तिला कुणीतरी उचलित आहे. हेवकादारा हेवकादारा. कारण 3 वर्षापूर्वीचा मेसेज आजही आमच्या सोशल मीडियावर तिथपर्यंत पोहोचतोय. तोच फॉरवर्ड, तोच फिरतोय. एक सांगणं गरजेचं आहे की आपण काय घेतोय. आणि सोशल मीडियाचा फायदा सांगायचा झाला तर मागच्या वेळेला काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी एका दुसऱ्या राज्यामध्ये एका गावामध्ये भूकंप झाला आणि त्या गावातल्या राहणाऱ्या एका मुलानं सोशल मीडियावर त्या गावातले फोटो पाठवले, फोटो टाकले आणि त्याच्यातून गोळा केलेल्या रकमेतून गाव पुन्हा जीवित करण्यासाठी प्रयत्न केला. हा पण फायदा आहे. पण आपण घेतो काय याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय ते फेक ID बनवायचे, ह्याला मेसेज कर, त्याला मेसेज कर, हे बी झोपत नाही, त्यालाही झोपू देत नाही. ते आपलं खुश बाबो बबलीचा मेसेज आलाय. कायची बबली? ते बंटी सायनीट चेक कर. लय अवघड आहे. आपण घेतो काय ह्याच्यावर मी सांगा. हे व्यसनच आहे, इंटरनेटचं व्यसनच आहे. आता PUBGचं लागले. काही काही जण आता बी खेळत असतील. ते माझ्या हॉस्टेलला असं ओरडत येत, अरे तो हॉस्टेलला आहे, 4 चौकात आहे, अख्ख्या गावाला जाऊ घे, हान हान, दिसलं का, हान दिसलं. म्हणजे मला काय आठवतं माहितीये का, गावाकडं आम्ही जेव्हा शेतामध्ये ते डुकरं धरायचो ना, ते आठवतं मला. अवघडे डुकरं म्हणजे रानडुकरं. हो, डुकरं काय साधे का, पिक्चर निघाला त्याच्यावर फॅन्ड्री. आपल्यापेक्षा मोठा सेलिब्रिटी झाला तो. मला ते आठवतो. क्या भाई मैं बोलत आहोत उधर छुपाय. मग तू मार ना, तुला कळलं तर. सगळं ते PUBG, टिकटॉक तर काय आहे. परवात मेसेज वाचला मी व्हॉट्सअपला, लय हसलो वाचून. ते लग्न जमवायला आले पाहुणे. ते म्हणे काय करती पोरगी? अभिनेत्री म्हणे. वा, कुठल्या सिनेमात? टिकटॉकवर. आणि तुमचं पोरग मिलिटरीत आहे म्हणे. BSF का? PUBGत. घोळत आहे आमच्याकडे. आम्ही काय स्वीकारतोय, आपला वेळ किती जातोय याचाही विचार करा ना. आम्ही काय ऐकतोय याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही कशा पद्धतीनं जगतोय याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. मी व्यसनाच्या अनुषंगाने, हे व्यसन आहे, हे व्यसन आहे. आणि तुम्हाला व्यस्त करण्यासाठीचं माध्यम आहे. संपत सरळ नावाचा एक हिंदीतला फार मोठा कवी असं म्हणतो कि 1 GB डाटा देकर सरकार ने यहाँ के युवक को रोजगार दिया. 1 घंटा, 1 दिनभर 1 GB उडाते हुए बैठो. प्रत्येकाच्या हाताला काम दिलं. आणि आम्हाला काय पाहिजे, बस तेवढं भेटलं ना, तेवढं संपलं तर मग आहेच. मित्रा सोड तुझं हॉटस्पॉट, सोड. कनेक्ट करतो, इकडून करतो, तिकडून करतो, पण करतो. लय अवघड आहे दादा. आम्ही करतोय काय याच्यावर महत्व आहे.